तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा साईरा स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, परत एकदा आपण आलो एका नवीन व्हिडिओ घेऊन. तर आत्ता आहे ना, आत्ता व्हिडिओ जर टॉपिक सांगायचं झालं तर आत्ता मी आलो आपल्या मेरवीचे घर आहेत वरच्या साईडला. तर तिकडनं पुढच्या साईडला आपल्या पूर्णगड गावचं पूर्ण व्ह्यू दिसतो आणि तो कसा दिसतो ना संध्याकाळच्या वेळेस, तो मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे. आणि जर आवडला ना तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता खूप दिवसांचा व्लॉग बनवतो, त्यामुळे काय सुचत नाही काय बोलायचं आणि काय नाही. तर आज आपला थोडा मोठा व्लॉग पण होणार आहे. मोठं व्लॉग म्हणजे काय, आपण कुठली दुसरी गाडी नाही आहे, पॅशन नाही आहे, कारण की तुम्हाला अपडेट देऊन टाकतो. यूट्यूबला मी अपडेट दिला नव्हता, तर आत्ता देऊनच टाकतो अपडेट की आपला ॲक्सिडेंट झालं असेल, एक मंथ झाला असेल, म्हणजे एक महिनाभर झाला असेल झालेला ॲक्सिडेंट. आणि त्याच्यानंतर मग गाडी पॅशन जी होती आपली ती रिपेअरला गेलेली आणि त्याच्यानंतर रिपेअर होऊन आपण आणलेली आणि नंतर ती गाडी आपण दिलेली सुद्धा. म्हणजे आता पॅशन आपल्याकडे नाही आहे, सोल्ड आऊट झालेली आहे, ती आपल्याकडनं गेलेली आहे. त्यामुळे आता आपण हिच्यावर व्लॉग बनवतो आहे आणि बघूया आता 1 वर्षभरानंतर आपण काहीतरी नवीन करूया अजून एक. तर तो धप्पा असणार, तो आत्ता आपण सांगणार नाही. तर आत्ता आपल्याला इकडनंच जायचं आहे आणि आत्ता तुम्ही स्कायचं एकदम व्ह्यू बघा कसला दिसतं आहे, जबरदस्त. कमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगा कसा वाटतं आहे. आणि हा आपला मोठं व्लॉगिंग सेटअप पूर्ण दाखवतो तुम्हाला. नॉर्मल आहे. आता चला जाऊया, लेट्स गो. तर मित्रांनो चला आता मग आपला सेटअप घालूया आणि थोडा बहुत कॅमेरा अँगलला तिरपा आला असं वाटतं, थोडा सेट करूया. ओके, तर मला पण परफेक्ट माहिती नाही नीट आहे की नाही अँगल, माझ्या मते तरी नीट वाटतं. ओके चला जाऊया, लेट्स गो. हा रोड आहे ना, हा रोड खाली पूर्णगडची आपली जी बोलतवाडी येते तर तिकडे आता थोडा डायरेक्ट. आणि आता तुम्हाला खरा एकदम व्ह्यू दिसेल, पाहू शकता पुढे आपला पूर्णगडचा पूर्ण व्ह्यू. पाऊस पडला आहे ना, त्यामुळे बघा सगळे रेवा आलेले असतं. आता काय बघा रेवा आणि आलेले आहे. बाकी काय नाही, ट्रीप झालं ना बाईक एकदा. आत्ता महिनाभरापूर्वी कुठला ॲक्सिडंटमधनं आणि आता परत पालखी व्हायची आपली वेगवेगळं चेक करायचं कसं पाहिजे, जबरदस्त. आणि आता मोकळा रोड असेल ना तर राईड करायला काय वाटत नाही. आणि आता तुम्ही जर दोन्ही असं स्टेरिंगवर हात नाही हो, तर मला असं काही सवय आहे रायडिंग करायची, मोठा काही इश्यू नाही आपल्याला. कुठलीही बाईक असते आपण बॅलन्स करतो चांगलं आणि तुझा एक्सपिरियन्स आहे मला काय वाटत नाही थोडाफार. जंगल टूर आहे इकडनं. इकडनं पण रोड खाली आपल्या गावातच जातो, इकडनं पण आहे एक रोड. बघूया तो जर चालू असेल ना तर आपण तिकडनंच खाली जाऊ. आय होप टी असेल तर चालू. इकडे पण टर्निंगवर आणि रेवाय भाई, त्याच्यामुळे अर्धा जीव तोंडात बंद करायला लागतो. हा बघा इकडनं तोंड गेला, हिला बंद करायला लागला की बंद होते ऑटोमॅटिक. आहे मस्करी गेली आहे ना राहायच्या गावात, सगळं ऑटोमॅटिक म्हणते. बघा व्ह्यू एकदा चेक करा, बघा काही येतो इकडनं. चला तर थोडेसे सिनेमॅटिक घेऊया आणि मग भेटूया तुम्हाला. तर मित्रांनो आता आहे ना, हेल्मेट थोडं एका हातात पकडलं आणि एकदम तुम्हाला व्ह्यू दाखवतो पाठच्या साईडला. पाहू शकता व्ह्यू बघा कसला एकदम जबरदस्त व्ह्यू. तिकडे येतो बघा पुढच्या साईडला आहे ना, इकडे वरच्या साईडला. आणि इथे हा पूर्णगडचा आपला किल्ला आहे. आणि जो आपण कॅन्टीन येतो ना तिथे तिथं काम चालू आहे तो बघा. इकडनं कॅन्टीनचा परफेक्ट जो खिडकी म्हणू शकतो, मग शटर आहे तो त्या टाईपमध्ये. तर तो इकडनं क्लिअरली दिसतो पूर्ण. समोरची जी आहे ना, थोडक्यात सांगायला गेलो तर समोरची आहे ती किल्लेकरवाडी आहे आपली. आणि इकडे खालच्या साईडला ही जी इकडे आहे ना, ही आपली बाजारकरवाडीची साईड आहे, ही आपली किल्लेकरवाडीची साईड आहे तिकडच्या साईडला. कोणाकोणाला वाटतं पावसामध्ये आपण कोकणात जे आपल्या फिशिंगचे व्हिडिओ असतात ते परत कराव्या आणि वेगवेगळी अशी जंगल सफारी करावी, कमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगा. आणि आता पण आहे ना थोडं पुढच्या साईडला पण जाऊया, पुढच्या साईडला पण मस्त व्ह्यू आहे. तर चला लेट्स गो. आपला मित्रांनो हलतो आहे माझा काय प्रॉब्लेम होता भाई. रस्ता बघा आता इकडं रस्ता
आणि हा स्पॉट तुम्हाला आठवला का गाईस, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे तुम्ही. चला आपण एकदा सांगूनच टाका. इकडेच आहे बघा हा परफेक्ट स्पॉट. इकडे पब्लिक फॅशनवरनं आपला जे ॲक्सिडेंटचा आपण ब्लॉग टाकला म्हणजे स्कीड झालेली बाईक, तो हा स्पॉट. म्हणजे आपण इकडनं आलेलो, इकडे स्कीड झालेली बाईक, इथे दगडी होते तेव्हा, आता त्या फावल्या गेल्यात खाली साईडने. इकडे आपण स्कीड झालेली बाईक असते आणि इथे पडलेलो आपण. हा समोर नजारा बघा भाई, स्वर्ग आहे स्वर्ग भाई. म्हणून सांगतात ना, कोकणात जन्म घ्यायला 7 मागच्या जन्मीची पुण्याही असावी लागते. आणि पुण्य केला तर हा कोकणातला तुम्हाला स्वर्ग आणि हा जन्म मिळेल. होऊ शकता भाई. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे, काही चेक करा यार. बघूया इथे आपली गाडी आपल्याला पार्क करता येते. काय ना आपण जाऊ गणपतीपुळे डायरेक्ट. ओ भाई काय विषय. हां भाई उभी राहा बस. एक दगड लावूया थांबा बारकासा. तर गेली ना पप्पा आपल्याला घरात घेणार नाही. घरात सोडा, आता माझी झाली होती पटकी नसेल. घरात सोडा, गावात घ्यायला देणार नाही, असं झालं बस. आणि फायनली आपण गाडी लावली आहे आणि ते समोर येऊ बघा गाईस. त्या गावात रेवा आहे, बाकी काही विषय नाही. समोर हा व्ह्यू बघा. दिसते भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी. मलमल चिपळूण सावन. तर मित्रांनो आता जरा पुढे जायला पण बघूया आपण. इकडे जर थांबून राहिलो तर हा पट्टा थोडासा म्हणायला गेलो तर जंगली टाईपमध्ये येईल. काय माहीत काय होईल, त्यामुळे यावाज इकडं आता छू होऊया. हस्ती निकल गे आपला मोर यावायचा इथे. पुढचा ब्रेक मारणार रे नाही असा कोण बोलला भाई. पाठचा ब्रेक कमी आहे म्हणून पुढचा ब्रेकच मारूया. भाई ये क्या सीन है, ये क्या सीन है. बापरे समोर स्वर्ग, पण डायरेक्ट त्या स्वर्गाचा दरवाजा आपल्यासाठी उघडू दे नको, पसरला होतो. मजा खाई रे. हे बघा काय आहे, हे काय आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटलं आहे तुम्हाला हा व्ह्यू बघून. इकडं जाऊ की नको भाई, ते रस्ता आहे की नाही. ह्याच्या गावात माझा विदाऊट परमिट तिकीट निघेल. हे बघा अशी घाण करून ठेवतात अशा. आणि इकडनं जाय ना पुढच्या साईडला बौद्ध विहार आहे. काय व्ह्यू आहे यार, पण हा रस्ता बघून अर्धी फाटली आहे यार. चला जरा इथं उतरून बघूया. तू जाऊ नको, तू थांब. हे बघा तर इकडनं आपल्याला आधी प्लॅनिंग करायला लागेल गाडी कशी काढता येईल. खालनं पण बघून येऊ काय रस्ता आहे काय यायला, नाही तर नंतर कळायचं रस्ताच नाही. चला चावी घेऊया आधी गाडी. काहीच तुम्हाला असं वैताग नाही येत मला सांगा ब्लॉगमध्ये. मी सगळं आता एक कट बीट नाही करत, मी जास्त बसणार आहे. मला सांगा वैताग नाही. समोर स्वर्ग आणि हे आपण असा रस्त्यावर राहतो आहे. भाई आत्ता झाली होती काय पालखी, जय महाराष्ट्र. हे बघा तर झाली होती पालखी, आई शपथ. कसला गेलो असतो ना, सनसनावत गेलो असतो नॉन स्टॉप. महाभारत करून डिसिजन घेतला. इकडनं नाही जायचं कारण की इकडनं रेवा मारण्याच्या आहेत. मेलो. चला यू टर्न मारू, इकडनं गपचूप निघूया. इकडं बसेल का आपल्या टर्न. हे भाई तू आधी ब्रेक धर, ब्रेक धर घसार. भाई नको खालीच मारूया, रिस्क घ्यायचाच नाही आयुष्यात. सगळं काही रिस्क नाही घ्यायला जास्त, गाड्यांच्या बाबतीत तर नाही. आणि पप्पांचे म्हणून आपलेच तिथे 100% रिस्क घेतला असता, पण ते पण गॅरंटी आहे. चला निघूया. चल हा जीवात जीव आला आहे. गरमा एवढा झाला आहे बोलूच आहे ना. आणि आपण पण बघूया लवकर आता पाऊस अजून जसा झाला
नाही चालू, परफेक्ट एकदम नाही झाला. ज्यावेळेस एकदम परफेक्ट व्हायला त्यावेळेस आपण म्हणजे वेगवेगळ्या स्पॉटवर पोहायला जाणार आहे. जर कोण येणार असेल मला DM करू शकता. आपण स्पॉटला ज्या जाणार आहे त्याची इन्फॉर्मेशन देऊ सगळी, मग पोहायला जाऊ. पहिला तर माझा भाई ठरलेला स्पॉट आहे. आता आम्ही रायवारी म्हणतो आहे, चांगदेवाडी कोंड आहे, तर तिथे पोहायला जायचं आहे. आमचे मित्रच आहे आम्ही. तर कोण येणार असेल ना तर लवकरात लवकर मला सांगा. पण हा भाई स्वतःचे रिस्कवर घ्या. आता म्हणाल भाई बोलला हे कसं ना आईच्या गावात आमची काय ना बनायचं फालतू याची बनायचं आमच्याकडे यायचं या फालतू इथे ना डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये भरती. मला काही कारण नट लूज झाला आहे त्या वॉच हालत तरी समस्या क्या बघूया. तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगा आपण कुठल्या याच्यावर आणायची व्हिडिओ. तुम्ही बोलाल तसं आपण बघूया ट्राय करायला. बोटीवरची आपल्याला काही एवढे जमणार नाही, कारण बोटीवर काय शक्यतो बोटल्यात त्या बघायला गेलं बारक्या ह्याच्यात तर बोटला म्हणतात की काय मला पण परफेक्ट काय माहिती नाही. पण बारक्याच्यात त्या बघायला गेल्या तर मॅक्सिमम 3 जण बसतात लास्ट करून, आणि त्याच्यात जर आपण आणि ते 3 जण असतील तर भाई बोट उभी जाणार खाली, असा विषय होईल. त्यामुळे आपल्याला तुम्हीच सांगा आता काय कसा काय व्लॉग बनवायचा आहे, कुठल्या फिशिंगच्या टाईपवर बनवायचा आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आयडीला सबस्क्राईब करा. अशा नवीन व्हिडिओसाठी तो म्हणते टेक केअर आणि गुड बाय.